सुरुवातीला राजेशजी तुमचं आमच्या कराडे ब्राह्मण संघामध्ये KBBF कराडे ब्राह्मण बेनोबेलंट फाउंडेशन मध्ये तुमचं मी वैशाली वर्णेकर अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आजचा हा कार्यक्रम ठरवताना तुमचं मंदी टू संधी हे जे तुमचं स्पेशल विषय आहे, या विषयावरती आमच्या चॅप्टरच्या लोकांना सगळ्यांना त्याच्यामध्ये ज्ञान मिळावं या उद्देशाने आजचा आम्ही कार्यक्रम हा ऑर्गनाईज केलेला आहे. आमची ही जी संस्था आहे KBBF, याचे साधारणपणे ग्लोबली 300 मेंबर्स आहेत आणि याच्यामध्ये आम्ही कराडे ब्राह्मण लोक एकमेकांना बिझनेसमध्ये हेल्प करत असतो. तर आता या सगळ्या सध्याच्या कोरोनाच्या याच्यामध्ये सगळेच जण आपापल्या परीने विचार करतायत. खरं म्हणाल तर कुणाला काही सुचत नाहीये. तर या सगळ्यावरती तुमचा सल्ला आम्हाला हवा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी तुमचं आधी स्वागत मनापासून करतीच आहे आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते आहे की आत्ताच्या सेशनची सुरुवात ही पहिले 10 मिनिटं साधारणपणे करोना नंतरच्या संधी किंवा या करोनाच्या लॉकडाऊन कडे पॉझिटिव्हली कसं बघायचं याच्यावरती जर का तुम्ही सांगितलं तर बरं होईल. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे बरेचसे प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न आम्ही 3-4 जण तुम्हाला विचारत जाऊ आणि मग त्याची उत्तरं तुम्ही आम्हाला दिलीत तर फार आवडेल सगळ्यांना. डेफिनेटली. हा, तर आता तुम्ही सुरुवात म्हणजे करू शकता. थँक्यू. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, माझा मनापासून नमस्कार आणि अभिनंदन फॉर रनिंग अन ऑर्गनायझेशन KBBF. कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you, Vaishali ji, for this opportunity and this platform. It is a pleasure and a privilege. सगळंच काय बदललेलं आहे. 1 महिना अगोदर 1.25 महिना अगोदर कोणी पण असा विचार केला नव्हता की विदाउट फायरिंग अ सिंगल बुलेट देर विल बी अ वर्ल्ड वॉर. आणि कधी पण आपण असाही विचार केला नव्हता की द होल वर्ल्ड विल मेल्ट डाऊन their geographies and fight a common enemy by being together. The whole world today is one single family. सगळ्यांचा त्रास एकच आहे, सगळ्यांना धोका एकच आहे, जीवाचा धोका. आणि सगळे लोक एकच प्रयत्न करतायत की आपण या व्हायरसवर मात कशी करावी. सो इट वॉज अ क्रायसिस विच वॉज रिक्वायर्ड टू ब्रिंग द होल वर्ल्ड टुगेदर. म्हणजे वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये सुद्धा एवढा इम्पॅक्ट झाला नव्हता जेवढा आज आपण हा इम्पॅक्ट पाहतोय. साधारणतः 30-32-35 दिवसांपासून आपण स्वतः लॉकडाऊन मध्ये आपल्या घरातच कोंडून आहोतच. आणि तरी सुद्धा देर आर thousands and millions of people who are coming out as volunteers आणि helping. दुसरा बदल जे आपण पाहतोय की people are becoming so empathetic and so emotional. People are becoming so cooperative. म्हणजे जात पात कल्चर देश दिशा शहर काहीच मायने राहत नाही. एव्हरीबडी द होल वर्ल्ड हॅज बिकम अ स्मॉल विलेज. आता याचे पॉझिटिव्ह पण आहेत आणि याचे नेगेटिव्ह पण आहेत. नेगेटिव्ह असा आहे की अनेक बिझनेसेसना याचा धक्का लागणार आहे, याचा धोका आहे. आणि पॉझिटिव्ह असं आहे की द वर्ल्ड इज गोइंग टू चेंज. दिस इज कॉल्ड एज द न्यू वर्ल्ड ऑर्डर. लास्ट टाइम व्हेन इट वॉज कॉल्ड एज द न्यू वर्ल्ड ऑर्डर इट वॉज इन 1945 आफ्टर दी वर्ल्ड वॉर 2. आणि आता साधारणतः एखादं वर्ल्ड ऑर्डर जे आहे हे साधारणतः 50 ते 75 वर्षापर्यंत टिकून असतं. हे 50 ते 75 वर्ष संपलेले आहेत आणि आता नवीन वर्ल्ड ऑर्डर जो सुरू होणार आहे त्याच्यामध्ये इंडिया इज गोइंग टू प्ले अ व्हेरी व्हेरी प्रॉमिनंट रोल. त्याचे कारण आहेत. पहिलं प्रामुख्याने कारण म्हणजे द इम्युनिटी लेवल्स ऑफ इंडिया इज व्हेरी व्हेरी हाय. सेकंडली इंडियन्स हॅव टेकन प्रिकॉशनरी मेजर्स फास्टर देन एनीबडी एल्स इन द वर्ल्ड. इटलीने जर लॉकडाऊनचा निर्णय अगोदर घेतला असता तर कदाचित त्यांचे 75% लोक जे मेली आहेत ते मेले नसते. सो इंडिया वॉज व्हेरी फास्ट रिस्पॉन्सिव्ह. आपल्याकडे क्लायमेट आणि वेदर जे आहे दॅट इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. कारण हाय टेम्परेचरवर साधारणतः आजार टिकत नाही, व्हायरसेस टिकत नाही असा अंदाज बांधला जातोय. त्याच्या व्यतिरिक्त वी आर वन ऑफ द लार्जेस्ट फार्मा मॅन्युफॅक्चरिंग कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. इनफॅक्ट अमेरिकेला सुद्धा म्हणजे सहसा लोक परमाणु बॉम्ब मागतात, सहसा लोक मिसाईल्स विकत घेतात, हेलिकॉप्टर विकत घेतात, फायटर जेट्स विकत घेतात. परंतु या परिस्थितीने दाखवलेलं आहे की अमेरिकेसारख्या ताकदवर देशाला सुद्धा भारताकडनं मदत घ्यावी लागली फॉर टेकिंग देअर मेडिसिन्स फ्रॉम इंडिया टू अमेरिका. म्हणजे दीज आर गुड साइन्स फॉर इंडिया एज अ कंट्री टू प्रॉस्पर. याच्या व्यतिरिक्त हा जो घोळ झालेला आहे, हा जो व्हायरसचा एवढा फार मोठा वॉर टाईप सिच्युएशनचा धक्का जो लागलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण जग जे आहे ते चायनावर नाराज आहे. आता हे मुद्दामून झालंय का मुद्दामून केलंय का अंजानात झालंय हा शोधेचा विषय आहे. म्हणजे विल हॅव टू डू अ रिसर्च ऑन दॅट. लेट अस नॉट गेट इन टू दॅट. परंतु ओरिजिनेशन तिकडनं झाल्यामुळे द होल वर्ल्ड इज लुकिंग टुवर्ड्स चायना ऍज अ विलन.
आणि त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज आर नाव स्टेअरिंग ऍट इंडिया. म्हणजे रिकव्हरी या परिस्थितीमधनं लवकर होणारच आहे. वर्ल्ड मध्ये जगामध्ये सगळ्यात फास्ट रिकव्हरी जर कुठच्या देशाची होणार आहे तर दॅट इज गोइंग टू बी इंडिया बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स. ऑलरेडी अनेक देशांनी चायनामधनं इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करायला सुरू केलं, लाईक जपान, साऊथ कोरिया, अमेरिका. दिस ऑल कंट्रीज हॅव स्टार्टेड प्लॅनिंग विथड्रॉइंग देअर इन्व्हेस्टमेंट्स. आणि unused money is more dangerous than no money because money has a cost. ताबडतोब ह्यांना हा पैसा कुठेतरी डिप्लॉय करावा लागेल आणि हा डिप्लॉयमेंट जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने फार मोठा वाघाचा वाटा जो आहे तो भारत देशाकडे येणार आहे. शेवटी ग्लोबलायझेशनचं चित्र चेंज होणार आहे. व्हॉट इज ग्लोबलायझेशन नाव? ग्लोबलायझेशन इज गोइंग टू बी विथ द पॉवर ऑफ लोकलायझेशन. Globalization is nothing but getting manpower from where it is the most economical and easier to get, which was China, which will now be India. Money from the developed countries, which is the cheapest to get, so it will come from the developed countries. And the product will be sold all across the world. So India will become a manufacturing hub. When you say a manufacturing hub, म्हणजे बाकी देशांमध्ये नोकऱ्या जातील, लोक बेरोजगार होतील, लोक बेघर होतील, अशा परिस्थितीमधून जात आहेत. पण भारतामध्ये ती परिस्थिती येणार नाही. आणि भारताचं सरकार भक्कम आहे, कारण भारताचं सरकार म्हणजे लोक. भारताचं सरकार म्हणजे एक अमुक पार्टी नव्हे. भारताचं सरकार म्हणजे सगळे स्टेट्स, इररिस्पेक्टिव्ह ऑफ विच पॉलिटिकल पार्टी इज रुलिंग इट. लोक एकत्रित आलेले आहेत. ज्या लोकांनी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट निवडून दिलेले आहेत तीच लोक एकत्रित आलेले आहेत. आणि ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. द होल कंट्रीज कम टुगेदर. म्हणून आपल्याकडे एवढा मोठा घात झालेला नाहीये. आपल्या देशामध्ये इफेक्टेड लोकांचं प्रमाण फार मोठं आहे, परंतु या व्हायरसमध्ये जर तुमचा जीव घ्यायची ताकद नसली तर इट इज जस्ट लाईक अ कोल्ड ऑर फ्लू. आणि हे यासाठी होतंय कारण द इम्युनिटी लेवल ऑफ इंडियन्स इज व्हेरी व्हेरी हाय. सो दीज आर ऑल व्हेरी गुड साइन्स, पॉझिटिव्ह साइन्स. व्हेरी अनफॉर्च्युनेट दॅट दिस इन्सिडेंट हॅज हॅपन्ड. पण हे जरी झालं असेल तरी सुद्धा याच्यातनं चांगली दिशा काय आहे आणि याचा आपण सदुपयोग कसा करू शकतो याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती चेंज होणार आहे. यू कॅनॉट वर्क आयसोलेटेड. यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ सम प्लॅटफॉर्म. यू हॅव टू हॅव सम कोच. यू हॅव टू हॅव सम गुरु. म्हणजे मी असं म्हणेन की बॅटिंग मध्ये जर जगाने सगळ्यात चांगला जर उत्कृष्ट बॅट्समन जर बघितला असेल दॅट दिस वर्ल्ड हॅज एव्हर सीन, इट इज नन अदर देन सचिन तेंडुलकर. परंतु सचिन तेंडुलकर, इवन वेन ही वॉज ऑन हिज पीक, इवन ऑन द लास्ट डे ऑफ हिज रिटायरमेंट, ही हॅड अ बॅटिंग कोच. प्रत्येक उद्योजकाकडे एक द्रोणाचार्य असणं गरजेचं आहे, मिनिमम एक. दोन प्रकारचे द्रोणाचार्य असतात. एक द्रोणाचार्य असा असतो ज्याला माहितीये की तुम्ही त्याच्याकडे शिकतायत आणि तुम्हाला माहिती की तुम्ही त्यांच्याकडे शिकतायत. दुसरा द्रोणाचार्य असा आहे जिथे शिकणाऱ्याला माहितीये तो शिकतोय, शिकवणाऱ्याला माहित नाही की तो त्याला शिकवतोय. बिकॉज नाव दॅट द्रोणाचार्य कॅन बी एनीबडी. इट कॅन बी अ बराक ओबामा इन अमेरिका. It can be anybody. It can be Jack Ma in China. It can be Richard Branson in UK, or it can be Ratan Tata in Mumbai. It can be anybody. पण तुम्ही त्याच्याकडे शिकतायत तर it is going to be a knowledge economy. स्पर्धा येणाऱ्या दिवसांमध्ये दोन प्रोडक्ट्स किंवा दोन कंपनीज किंवा दोन देशांमध्ये नसणार आहे, तर स्पर्धा असणाऱ्या दोन व्यक्तिमत्वांमध्ये. तर सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ इन्व्हेन्शन आणि इंट्रोस्पेक्शन इज मॅन्डेटरी. देर इज नो कॉम्प्रोमाइज इन दॅट. You have to be extraordinary, you have to be best, and you cannot have any competition. Whatever you do has to be outstanding and the customer should prefer you over the others in the industry. Technology has made the whole world into a small village. आता geographical distance राहिलेला नाहीये. Our product and service can be delivered not only in the local locality where we live and where we operate, but it can be delivered in any part of the world, even if it is 24 hours by flight. So we have to become globally competitive. आणि ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर इकॉनॉमी इज गोइंग टू टेक सम टाइम टू टेक अ शेप. आणि त्या वेळेमध्ये the whole world is going to flood into India with opportunities. So we should be prepared for that. We should be skilled for that. आणि आपल्याकडचा जो वर्कफोर्स आहे या वर्कफोर्सचा स्किल सेट इम्प्रूव्ह करणं हा आपला प्रामुख्याने सगळ्यात मोठा हेतू असला पाहिजे. अँड वी शुड बी अवेअर अबाउट दॅट. वी शुड बी कॉन्शियस अबाउट दॅट अँड वी शुड लीड फ्रॉम द फ्रंट. ट्रान्सफॉर्मेशनची जी गरज आहे ती ट्रान्सफॉर्मेशनची गरज फक्त तुमच्यामध्ये नसून त्या ट्रान्सफॉर्मेशनची गरज तुमच्या पिऊन पासून, तुमच्या ड्रायव्हर पासून, तुमच्या मॅनेजर पासून तर तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पर्यंत सगळ्यांना ट्रान्सफॉर्मेशन अडॅप्ट करावं लागेल. टेक्नॉलॉजी बरोबर लग्न करावं लागेल. टेक्नॉलॉजी इज नो एक्सक्यूज नाव. टेक्नॉलॉजी इज युअर सरनेम. आता टेक्नॉलॉजी इज युअर शॅडो.
You are going to be walking, talking, eating, sleeping technology. Your most loyal employee is technology, which will empower all your employees and make you productive and competitive. तर मी असं म्हणेन की we need to be geared up. We need to be a part of organizations. That organization can be KBBF. मला माहितीये की सॅटरडे क्लबचे पण मेंबर्स आर अटेंडिंग दिस सेशन. तर सॅटरडे क्लब, KBBF or any other business platform which is a collection of entrepreneurs. मी अजून एक सांगेन की कोलॅबरेशन आणि वर्किंग टुगेदर हॅज बिकम मॅन्डेटरी. कुठच्याही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीला आज एंटरप्रेन्योर एकटा हजम करू शकणार नाही. The cake has to be divided, the cake has to be cut, or there is no cake, or there is no cake. Sir, we have to have a change mindset, we have to have a collaborated mindset, and we have to be futuristic. There are going to be multiple situations that will come now. आपल्याला स्वतःच्या बिझनेसचं इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे की आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये काय धक्का लागणार आहे. फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल अँड टुरिझमला देर इज गोइंग टू बी अ लॉंग पिरियड ऑफ हॉलिडे. देर इज गोइंग टू बी अ लॉंग टाइम बिफोर people are going to start enjoying holidays because of the fear of virus. Social distancing is going to destroy a lot of businesses with immediate effect. मला असं वाटतंय की the best solution for taking care of this virus is not social distancing because it is not possible. मुंबईच्या रेल्वे ट्रेन मध्ये किंवा पुण्याच्या रेल्वे ट्रेन मध्ये तुम्ही सोशल डिस्टन्सिंग मेंटेन कसं करू शकता. एका शॉपिंग मॉल मध्ये तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करणार. एका बस स्टॉपवर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करणार. एअरपोर्टला तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करणार. इट इज नॉट प्रॅक्टिकल. The solution to the situation, to this pandemic is only medication and vaccination. Sir, it will happen. It might happen today night, it might happen tomorrow morning, or it might happen 3 months later or 6 months later. The whole world is researching for that to happen. It has to happen and it will all ease out. But our behavior is going to change forever. आपल्याला कोणाचंही मन न दुखवता how can we behave politely to the people, to our customers, to our vendors, to our employees is critically going to be important. And as business owners, we are responsible for the good health and security of our team, our vendors, and our customers. So these are going to be very interesting and exciting times. This is going to be a knowledge economy. You need to have the best know-how. You need to have people who have the best know-how working with you, and you have to really choose it wise. All organizations have got 3 categories of employees. One category is the super productive employee. Second category is the average productive employee. Third category is the yet to be productive employee. The yet to be productive employee either exits the organization or develops himself and becomes a productive employee. The very productive employee has to keep on beating his own performance every day and make the organization grow. Now the times are going to change. We are already seeing that. म्हणजे प्रत्येक entrepreneur आज त्याच्या घरात पैसे नसले तरी सुद्धा तो पैसे गोळा करून आपले ऑब्लिगेशन्स पूर्ण करतोय, लोकांना पगार देतोय. आणि रिमेंबर फ्रेंड्स, आपली माणसं ज्यांना आपण पगार कट न करता, त्यांच्या नोकऱ्या न घालवता ज्यांना आपण मेंटेन करतोय, मॅनेज करतोय, दे आर नॉट आवर एम्प्लॉईज, दे आर आवर सोल्जर्स. ते आपल्यासाठी गोळी घेतील छातीवर. सो द सीन्स हॅव चेंज. आता ह्यांना प्रोडक्टिव्ह बनवणं तुमची जिम्मेदारी झालेली आहे. आणि नो मोर इज गोइंग टू बी द थॉट की माझी लोक मला कमवून देतील. द टाइम्स हॅव चेंज्ड. तुम्हाला आता कमवून द्यायचंय तुमच्या टीमसाठी. सो यू नीड टू हॅव अ प्रोडक्टिव्ह टीम, प्रॅक्टिकल टीम आणि educative team who gets educated every single day. Your maximum investment of time has to be improvement of the productivity of your team. So this is what I wanted to discuss. After this, rather than a monologue, I would prefer if we can go into a dialogue. तर मला तुम्ही प्रश्न विचारा. I will be more than happy to address the questions. मी पहिलाच प्रश्न विचारून सुरुवात करते की आता जसं सांगितलं की आता इंडियामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर माणसानी नवीन ऑपॉर्च्युनिटी बघताना साधारणपणे कुठल्या फील्डमध्ये बघायला हवी असं काही स्पेसिफिकली तुम्ही सांगाल का? की जसं सांगितलं की टुरिझमला आता वेळ लागेल, पण बाकी काही असं आहे का की ज्याच्यामध्ये माणसानी आता ऑपॉर्च्युनिटीज लक्ष घालून शोधल्या पाहिजेत? प्रत्येक ऑर्गनायझेशनला इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं ठरणार आहे. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज टू डू इंट्रोस्पेक्शन. आणि तुम्हाला स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे जो टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये, आता ही इज बिकम ब्लँक. तर आम्ही संघटित होऊन आम्ही सगळे मित्र एकत्रित आलो. सो वी आर अ पार्ट ऑफ एन ऑर्गनायझेशन कॉल्ड बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लब. आणि त्याच्या मार्फत आमच्या मधलाच हा एक मेंबर आहे. त्याचा धंदा आता धक्क्यावर आहे, पण त्याच्याकडे काय आहे, व्हॉट डज ही हॅव, त्याचा आम्ही अनालिसिस केलं. तर त्याच्याकडे 17 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्याकडे ऑफिस आहे, त्याच्याकडे 17 लोकांची टीम आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या 17 वर्षांमध्ये त्यांनी
सर्व केलेले 15,000 कस्टमर्स आहेत आणि त्याची खरी दौलत म्हणजे हे 15,000 कस्टमर्स. कुठच्याही क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला कस्टमर बनवण्यासाठी तुम्हाला त्याचं मन जिंकावं लागतं, तुम्हाला त्याचा विश्वास जिंकावा लागतो. तर ती पाळी तर झालेली आहे. सो ही ऑलरेडी हॅज 15,000 कस्टमर्स who know him, who respect him, who like him and who enjoyed doing business with him. म्हणजे त्याच कस्टमर बेसला घेऊन, त्याच इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन, त्याच स्टाफला घेऊन आपली ताकद काय आहे याचा अंदाज बांधून कोणाबरोबर तरी कोलॅबरेट करून कोणाचा तरी धंदा मोठा करायचा by giving additional sales revenue through his existing customer base of 15,000 people and start a parallel source of revenue, business revenue till the tourism industry comes back into shape. आता असं देखील प्रेडिक्शन केलं जात आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये सिन्स द रिकव्हरी टाइम ऑफ इंडिया इज गोइंग टू बी द फास्टेस्ट आणि लोकांना ज्यांना प्रवासाची आणि सुट्टी घ्यायची सवय आहे ते घेणारच. We will have a lot of inbound tourism because our immunity levels are good. Our quality of living in this country on the outskirts is really good in terms of climatic conditions. So lots of inbound tourism is expected. It will take 6 months to 24 months, but international tourism will take from 6 months to probably 24 to 30 months or even longer. It is unpredictable because new norms of travel are going to get born. Along with your passport, you might have to travel always at all times with a medical certificate also, which will be latest at the time of traveling. तर परिस्थिती बऱ्यापैकी चेंज होणार आहे. तर यू नीड टू मेक अन अनालिसिस की जर तुमच्या धंद्याला 6 महिन्याचा डिले पिरियड असणार आहे तर नो बिझनेस कॅन सस्टेन फॉर 6 मंथ्स विदाउट डुईंग एनी बिझनेस. या पिरियड मध्ये तुम्ही असं निवडा की तुम्ही कुठच्या बिझनेसमध्ये जोडू शकता विथ युअर फोर्स, with your background, with your experience, with your infrastructure, with your team, and with your customer base, so that you start giving business and products to these customers, products and services to these customers, and create a parallel source of revenue. मी एक उदाहरण देईन. माझा एक मित्र आहे आणि सुदैवाने हा मित्र पुण्यातलाच आहे. अनिर्बन सरकार त्यांचं नाव आहे. इज अ व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड गाय. 3200 कोटीचा बिझनेस करतो. 3200 crores त्याचा टर्नओव्हर आहे. त्याचा मेन बिझनेस आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. तर त्याला महाराष्ट्र सरकारकडनं 10-12 वर्षा अगोदर वॉटर ट्रीटमेंट प्लांट इन्स्टॉल करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं इन चंद्रपूर. आणि प्रॉब्लेम असा आला दॅट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स आर ऑलवेज टाइम बाउंड अँड कॉस्ट बाउंड. प्रॉब्लेम असा आला वाईल इम्प्लिमेंटिंग दॅट वॉटर ट्रीटमेंट सिस्टम, तिथे पॉवर नव्हती, कंटिन्युअस पॉवर नव्हती आणि जनरेटर पॉवर परवडणारा नव्हतं बिकॉज द प्रोजेक्ट वॉज टाईट कट टू कट इन कॉस्ट. तर त्यांना सोलार पॉवर मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं, गव्हर्नमेंटकडनं सबसिडीज घेतल्या आणि तो क्रॉस मॅचिंग प्लॅटफॉर्म बनवून त्यांनी सोलार पॉवरचा वापर करून वॉटर ट्रीटमेंट प्लांट सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं. कॅन यू बिलीव्ह, जो धंदा ऍक्सिडेंटली मजबुरीमुळे झालेला तो धंदा आज त्याच्या मूळ धंद्यापेक्षा मोठा झालाय. हिज टर्नओव्हर इन द सोलार इन्स्टॉलेशन इज 2200 crores आणि बॅलन्स अमाऊंट इज इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. तर आपण नशिबावर नेहमी विश्वास ठेवायचा, ऍक्सिडेंटल बिझनेस मध्ये नेहमी विश्वास ठेवायचा. वी डोंट नो, प्रोबेबली द नेक्स्ट बिझनेस दॅट यू माइट बी डुईंग might become 10 times bigger than the business that you are doing all the time. We cannot become bhavuk, we cannot become emotional, we cannot fall in love with the business that we do. जर काळाची गरज असेल आणि जर आपल्याला परिस्थिती बदलण्यासाठी थोड्या तात्पुरत्या वेळासाठी आपल्याला धंदा जर बदलावा लागला तर डोंट वेट फॉर द लास्ट मोमेंट. Precaution is better than cure and precaution is the best cure. So start planning on that, start working on that and start strategizing. अनेक बिझनेसेस आहेत ज्यांना वाढ मिळणार आहे. बिझनेसेस लाईक टेक्नॉलॉजी, बिझनेसेस लाईक लॉजिस्टिक्स हॅज टेकन अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. परंतु प्रत्येक धंद्यातला जो शॅडो आहे दॅट शॅडो इज गोइंग टू बी टेक्नॉलॉजी. तर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही धंदेमध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता. कॉन्टेंट क्रिएशन इज गोइंग टू हॅव अ व्हेरी गुड फ्युचर. कॉन्टेंट क्रिएशन बिकॉज ऑफ नेटफ्लिक्स, बिकॉज ऑफ Amazon, Hotstar, so many television channels. If you're in an industry which is going to which is doing content creation, that industry is huge. Your real estate will never die. It is going to be always a forever in demand business. त्याचा पिरियड वर खाली होत जाईल. पण या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये पूर्ण जगाला जर कुठच्या गोष्टींनी चांगला आधार दिला ना तर 4 भिंती आणि द रूफ. Everybody is in the same real estate for the last 30 to 35 days without stepping out of their house, except for buying the groceries or the essentials. ते पण आपण घाबरून बाहेर जातो आणि घाबरून घरात परत येतो. So the comfort of the house, interiors are going to play a very good role. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ना घरामध्ये आणि ऑफिसमध्ये फरक राहणार नाहीये. दॅट लाईन इज गॉन. कारण आपण घरात बसून आज एवढं काम करतोय की समजत नाही आपण घरात राहतोय का ऑफिसमध्ये राहतोय.
सिमिलरली ऑफिसमध्ये सुद्धा घराची व्यवस्था होणार आहे. पीपल विल स्टे बॅक इन दी ऑफिस अँड डू लॉंग आवर्स ऑफ वर्क बिकॉज लॉकडाऊन्स आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ आवर लाईफ टिल द व्हायरस मेडिकेशन इज कम्प्लिटली फाउंड अँड सॉल्व्ड. तर वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट अँड वी नीड टू गिअर अप फॉर दॅट काइंड ऑफ अ सिनारिओ. ओके, अमित चहाणे याच्यानंतरचे प्रश्न विचारतायत. अमित. येस, गुड इव्हनिंग. साधारण एक 20-22 प्रश्न आले होते. मी थोडेसे ते कॅटेगराईज करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी साधारण आहेत की एक काही जनरल प्रश्न आहेत की लॉकडाऊन कधीपर्यंत राहील किंवा लॉकडाऊन नंतर काय होईल. आय थिंक त्यातले बरेचसे प्रश्न तुम्ही ऑलरेडी आन्सर केलेले आहेत, सो आय विल नॉट डू द रिपिटेशन. आणि काही इंडस्ट्री स्पेसिफिक प्रश्न आहेत ते आपण घेऊ. सुरुवातीचा पहिला जो प्रश्न आहे तो आहे की लॉकडाऊन आता 3 मे नंतर सुद्धा कंटिन्यू व्हायची शक्यता आहे, तर लॉकडाऊन चालू असेपर्यंत काय काय करायला पाहिजे, असा पहिला प्रश्न आहे. ओके, तर लॉकडाऊन कदाचित एक्सटेंड होईल किंवा जर लॉकडाऊन टेकअप केला ओपन केला तर परत मध्ये मध्ये ते बंद करतीलच, कारण लाईफ इज मोर प्रेशियस देन एव्हरीथिंग पुट टुगेदर इन दिस वर्ल्ड. द गव्हर्नमेंट्स आर वर्किंग व्हेरी वेल. Not only the governments of a particular city or a particular country, but world over, government is playing a fantastic role and protection of life is their priority. Lockdown open hoil, lockdown extend hoil, lockdown punha yet jail. We need to be prepared for that. There are 3 kind of reactions that are going to be expected in the coming few months and few years. Economy is going to behave in 3 categories, 3 formats. पहिला फॉर्मॅट आहे, इट विल टेक अ व्ही शेप. व्ही शेप म्हणजे खटकन पडेल जे पडलेलं आहे आणि खटकन उठेल. द सेकंड इज अ यू कॅटेगरी, यू शेप. यू शेप म्हणजे खाली जाणार आणि वर येण्यासाठी थोडा वेळ घेईल. आणि थर्ड कॅटेगरी आहे डब्ल्यू शेप, म्हणजे खाली पडणार, जी पडलेली आहे, वर चढणार, परत खाली पडणार, परत वर चढणार. वी अँटिसिपेट द यू शेप ऑफ अन इकॉनॉमी फॉर इंडिया, which is a better format of the shape of the economy, because a U-shaped economy will give us time to adjust ourselves to come out of the lockdown and adjust to the new realities of life. So we expect a U type of an economy for India. So that is good news actually. We will get breathing time की आपल्याला काय adjustments करायचे ते. कारण जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा it took everybody by surprise. कोणाची काहीच तयारी नव्हती. हे अचानक घडलेलं आहे. म्हणजे हे ऍक्सिडेंट अपघातासारखं झालेलं आहे. नोबडी प्लॅन्स फॉर अन ऍक्सिडेंट, इट जस्ट हॅपन्ड. ओके, या परिस्थितीमध्ये तुम्ही काय काय करू शकता? या परिस्थितीमध्ये तुम्ही भरपूर काय करू शकता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लॉकडाऊन मध्ये कॅन यू इमॅजिन, आपल्याला सवय असते की किती ट्रॅफिक आहे आपल्या शहरामध्ये. नेहमी ट्रॅफिक जाम असतं पुण्यामध्ये, नेहमी ट्रॅफिक जाम असतं मुंबईमध्ये, नेहमी ट्रॅफिक जाम असतं दिल्लीमध्ये. परंतु हॅव यू इमॅजिन, आज तुम्ही घरात बसलेले आहात, आज तुम्हाला काही ट्रॅफिक नाहीये, तुम्हाला तयार होऊन कुठे जायचं नाहीये, तरी सुद्धा मी अनेक अशा उद्योजकांना ओळखतो ज्यांच्याकडे श्वास घ्यायची वेळ नाहीये. दे डोंट हॅव टाइम. 3 तास झोपतायत, 4 तास झोपतायत. दे आर कॉन्स्टंटली वर्किंग ऑन टेक्नॉलॉजी विथ द टीम, विथ देअर कस्टमर्स, विथ देअर वेंडर्स, विथ देअर कोऑर्डिनेशन्स, विथ देअर प्लॅनिंग, विथ देअर स्ट्रॅटेजायझिंग, विथ देअर एज्युकेशन कंटिन्युअसली. सो टाइम इज द मोस्ट स्केअर्स रिसोर्स. तुमच्याकडे हातात जो वेळ आहे, this time has to be invested in reinventing yourself and your organization. It has to be invested in planning with the family. It has to be invested for the family and the children. So I think there are a lot of activities that you need to be doing. You need to be in constant touch with your customers. You need to build up your relationship with those customers where the relations went sour. You need to get back to those vendors with whom your relationship has gone bad. You need to be with those employees which are average productive and you need to make them more productive. So you have to invest this time in doing all of that. जर तुम्हाला एखादा पिक्चर या लॉकडाऊन मध्ये पूर्ण जर बघता आला तर मग तुमच्या भविष्याचा पिक्चर खराब होणार आहे. जर तुमच्याकडे 3 तासाचे जर एक शॉट मध्ये, मला एक पिक्चर बघायला 15 दिवस लागतात, 15 मिनिटं बघतो जस्ट टू रिफ्रेश द माइंड. जर एखादा व्यक्ती 3 तासात एक पिक्चर पाहतोय म्हणजे इज इग्नोरिंग हिज बिझनेस और हिज रिस्पॉन्सिबिलिटी और हिज ऍक्टिव्हिटीज और इज नॉट इन्वॉल्व्ड और इज नॉट रिइन्व्हेंटिंग हिमसेल्फ. सो प्लीज हॅव पॅरामीटर्स अँड मेक अ प्लॅन. When there is too much of time on hands, that is the time you should start getting into the planning zone. ऍक्सिडेंट ट्रॅफिकवाल्या रोडवर होत नाही. ऍक्सिडेंट मध्यरात्री हायवेवर होतात कारण आपण बिंदास त्याच्यावर
स्पीड घेऊन प्रवास करायचा प्रयत्न करतात. तर आता आपला हायवे ओपन आहे, तर या हायवेवर आपल्याला प्लॅनिंग करून प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे. हा वेळ जो आहे ना मित्रांनो, दिस टाइम इज नेव्हर गोइंग टू कम बॅक, आणि दिस टाइम इज गोइंग टू बी द डिसाइडिंग फॅक्टर ऑफ द रेस्ट ऑफ युअर लाईफ अँड युअर नेक्स्ट जनरेशन्स. सो प्लीज डू प्लॅनिंग, प्लीज हॅव द्रोणाचार्यस, प्लीज बी इन अ फोरम, प्लीज हॅव अ इकोसिस्टम. ही आपली एक इकोसिस्टम आहे. KBBF is an ecosystem where we can live together. Start identifying power circles, start creating collaborative working, start understanding how you can share your customers, start understanding how you can share your employees. There are going to be industries which will shift by working by their staff working to the tune of 75 to 90% from home. Cost cutting is going to become very mandatory. Cost cutting is going to become very important. आणि cost cutting म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढणार नाही. कॉस्ट कटिंग म्हणजे तुमची व्हॅल्यू फॉर द प्रोडक्ट फॉर द कस्टमर हॅज टू इम्प्रूव्ह. द कस्टमर हॅज टू बी गिवन अ बेटर प्रोडक्ट ऍट लोअर द कॉस्ट. म्हणजे यू हॅव टू सेल अ मर्सिडीज कार ऍट द प्राइस ऑफ एन इनोवा आणि चार्जिंग फॉर द मारुती. That is going to be the expectation of the client. So that is the expertise that you need, and that is possible only by collaborating and cost saving. Right. The next question is, आता जे लोक एकाच बिझनेस वरती डिपेंडंट होते, तर ते लोक आता बऱ्यापैकी अफेक्ट झालेत. तर गोइंग अहेड, whether it will be a good idea to have multiple businesses so that your risk is minimized. प्रत्येक माणसाने किमान 3 धंदे करावे. मी 5, 6, 7 करतो. आय लव्ह टू बी अ सिरियल एंटरप्रेन्योर. आता मी ठरवलंय दॅट आय विल लिव्ह लाईक रिचर्ड ब्रॅन्सन. मला 400 धंदे करायचे. परंतु प्रत्येक माणसाने किमान 3 धंदे केले पाहिजेत. दिस इज अ गोल्डन फॉर्म्युला. मिनिमम 3 धंदे. एक धंदा असा असला पाहिजे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन अँड द सिनारिओ, इन्क्लुडिंग अ सिनारिओ लाईक द व्हायरस सिच्युएशन, आपल्या इन्कम मध्ये बदल नाही झाला पाहिजे. दॅट शुड बी अ फिक्स्ड सोर्स ऑफ रेव्हेन्यू. हाऊ यू हॅव टू मेक युअर ओन प्लॅन्स. दॅट इज वन. Second, there should be a business model which should be 50% safe, 50% risky. हा सेकंड धंदा असला पाहिजे. आणि थर्ड शुड बी अ 100% रिस्की बिझनेस. म्हणजे 1 कोटी लावले तर त्याचे लाख रुपये होऊ शकतील किंवा 100 कोटी रुपये होऊ शकतील. सो यू हॅव टू आयडेंटिफाय दोज 3 ऍज पर युअर ऍप्टिट्यूड अँड ऍज पर युअर केपेबिलिटी आणि ऍज पर युअर टेस्ट. यू नीड टू हॅव मिनिमम 3 बिझनेसेस. कसं असतं, एका घरात सगळे रिक्षा ड्रायव्हर होते, रिक्षा स्ट्राईक झाली, सगळे उपाशी. तसं होता कामा नाही. एक धंदा जर आपण केला आणि जर असा जर धक्का लागला की त्याच धंद्यावर, आता समजा माझा टोटल व्यवसाय ट्रॅव्हल अँड टुरिझमचा जर असता तर माझ्या समोर आज फार मोठा प्रश्नचिन्ह झालेला आहे, जसं माझ्या मित्राची परिस्थिती झालेली आहे. सो ऑलवेज हॅव अ डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. इट इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज गोइंग टू बी व्हेरी एसेन्शियल. ऑलवेज हॅव अ डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. ज्या बिझनेसमध्ये 100% सेफ्टी ऑफ इन्कम आहे त्याच्यामध्ये तुमची 100% इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. ज्या बिझनेसमध्ये तुम्ही 50% रिस्क घेताय, 50% सेफ खेळतायत, त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम काम केलं पाहिजे. आणि जो एकदम रिस्की धंदा आहे दॅट शुड बी डन ओनली ऑन द बेसिस ऑफ द डिसिजन दॅट यू टेक ऑन द बेसिस ऑफ टायमिंग अँड इव्हेंट्स हॅपनिंग अक्रॉस द वर्ल्ड अँड इन द मार्केट. तर अशा प्रकारे तुम्ही या 3 सेक्टर्स मध्ये तुम्ही तुमचं डिव्हिजन करून घेऊ शकता. परंतु ज्या व्यक्तींकडे एक धंदा आहे आणि जर तो धंदा प्रश्नचिन्ह झाला असेल तर जसं मी म्हणालो, do a SWOT analysis and identify what you can do and with whom you can associate and grow their business and become a shareholder partner in generating revenue. मी रिअल एस्टेटचा पण धंदा करतो. वी आर वन ऑफ द लार्जेस्ट विला डेव्हलपर्स इन इंडिया, इन मल्टिपल सिटीज ऑफ इंडिया, मल्टिपल सिटीज ऑफ द वर्ल्ड. तुम्ही जर मला येऊन सांगितलं की माझ्याकडे 15,000 कस्टमर आहेत, मी तुम्हाला 200 विलाज विकून देऊ शकतो, तर आय विल टेक यू द रेड कार्पेट. रेव्हेन्यू जनरेशन बाय एनीबडी फॉर एनी बिझनेस इज लाईक गॉड कमिंग इन द फॉर्म ऑफ अ ह्युमन बीइंग. तर जर तुम्ही ते करू शकता तर इट इज एक्स्ट्रॉर्डिनरीली गुड. You can become revenue share partners with businesses. You can give your expertise in other businesses. You can become a working partner. You can become an operations head. You can become an operating partner. You can become a production partner. तुम्ही कुठच्याही प्रकारे दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर जुडू शकता आणि नवीन ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इंडस्ट्री सेटअप करू शकता. इट इज अ वर्ल्ड ऑफ अनलिमिटेड पॉसिबिलिटीज. इट इज ओनली हाऊ यू थिंक. Whatever speed with which you drive in a wrong direction, you cannot reach your destination. 250च्या स्पीडने जर मी गोव्याच्या दिशेला प्रवास केला तर मला पुणे मिळणार नाही. If I have to drive to Pune, if I have to reach to Pune, whatever the speed, I have to drive in the direction of Pune. So we need to retune our direction. We have to make an analysis and make it as a plan, taking into consideration की पुन्हा जर हा व्हायरस सारखा प्रॉब्लेम आला तर आपल्याला काय केलं पाहिजे. Taking that calculation into place, you should figure out your way forward.
तिसरा प्रश्न पर्टिक्युलरली MSME च्या रेफरन्सने आहे की आता MSME ला सगळ्यात मोठा चॅलेंज जो आता येणार आहे दॅट इज गोइंग टू बी टू थिंग्स. वन इज द रिकव्हरी आणि द सेकंड इज सस्टेनेबिलिटी. कारण बऱ्याचशा मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कॉस्ट कटिंग करणार आहेत आणि त्याचा ऑब्व्हियसली इम्पॅक्ट या MSME वरती येणार आहे. सो पर्टिक्युलरली फॉर MSME सस्टेनेबिलिटी आणि रिकव्हरी आणि ऑफकोर्स त्या रिलेटेड सगळे म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरी असतील किंवा एम्प्लॉई मोटिवेशन असेल, तर या आस्पेक्ट्स वरती तुम्ही काय सांगाल? एव्हरी एम्प्लॉयर इज गोइंग टू बी चॅलेंज्ड. प्रत्येक एंटरप्रेन्योर इज गोइंग टू बी चॅलेंज्ड आणि त्याचं खरं चरित्र जे आहे ना ते ह्या परिस्थितीमध्ये दिसून येईल. जेव्हा ट्विन टावरचा अटॅक झालेला, आय वॉज इन टू IT एज्युकेशन ऑल्सो. दॅट इज ऑल्सो वन ऑफ माय बिझनेस, सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन. वी वर वन ऑफ द लार्जेस्ट इन बॉम्बे आणि वी ट्रेन लॅक्स ऑफ स्टुडंट्स. जेव्हा ट्विन टावरचा धंदा, जेव्हा ट्विन टावरमुळे धंदा कोलॅप्स झाला, सगळ्यात पहिला इम्पॅक्ट झाला दॅट वॉज फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर डायरेक्ट झाला. टू सच अन एक्सटेंट की महिन्याला आम्ही एका सेंटरमध्ये साधारणतः 50 ते 60 ऍडमिशन करायचो. दोज नंबर ऑफ ऍडमिशन्स केम डाऊन टू 3 to 4 ऍडमिशन्स. कारण सगळ्या माणसांची अम्बिशन एकच होतं, लर्न IT गो टू US, लर्न IT गो टू US. आणि तो दरवाजा बंद झाला. एक संध्याकाळी मी आणि माझी बायको आम्ही बसलो आणि एकच निर्णय घेतला की जो काय आम्ही संपत्ती बनवली ते एज्युकेशन या धंद्यामधूनच बनवलं. त्यावेळेला माझ्याकडे फक्त एकच धंदा होता आणि त्यावेळेला मी ठरवलं की आता एक धंदा नाही करायचा, अनेक धंदे करायचे आणि वी स्टार्टेड मल्टिपल बिझनेसेस. तर त्यावेळेला दागिने गोळा केले, गाड्यांची लिस्ट तयार केली आणि प्रॉपर्टीची लिस्ट तयार केली आणि माझ्या बायकोला मी सांगितलं याच धंद्याने दिलंय, एक एक करून विकायला सुरू करूया. एकही स्टाफचा पगार कापला जाणार नाही, एकाही स्टाफची नोकरी जाणार नाही, एकाही लँडलॉर्डचं भाडं डिले होणार नाहीये आणि वी विल कंटिन्यू ऍज इट इज. जेवढ्या काय वस्तू आहेत आपल्याकडे आपण ते एक एक परिस्थिती अनुसार विकत जाऊ, बट वी विल कंटिन्यू द बिझनेस. आणि कॅन यू बिलीव्ह इट फ्रेंड्स, एकही ग्राम सोनं विकायची गरज आम्हाला लागली नाही. प्रत्येक एंटरप्रेन्योरला या परिस्थितीमधनं जावं लागेल. डोंट एक्सपेक्ट फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची ताकद नसणार. गव्हर्नमेंटचा रोल फक्त लॉ अँड ऑर्डर आणि प्रोटेक्टिंग युअर लाईफ, दॅट विल बी द ओनली रोल. एक चांगली गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल या लॉकडाऊन मध्ये, एकही माणूस 130 कोटी जनतेमध्ये एकही माणूस भारतामध्ये उपाशी नाही मेलाय. नोबडी हॅज स्लेप्ट हंग्री, नोबडी हॅज डाईड आउट ऑफ हंगर इन स्पाइट ऑफ बिंग अ डेव्हलपिंग कंट्री. तर माझं म्हणणं असं आहे, गव्हर्नमेंट इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल ओनली फॉर द सिक्युरिटी ऑफ युअर लाईफ आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. डोंट एक्सपेक्ट एनी फायनान्शियल असिस्टन्स. देर माइट बी सम पॉलिसीज विच माइट गिव्ह यू ब्रीदिंग स्पेस. एक लक्षात ठेवा, इकॉनॉमी मध्ये जर फुकट पैसा आला ना, जर सरकारने पैसे छापून दिले ना, तर जगणं एवढं महाग होईल की काम कोणच करणार नाही. इकॉनॉमी ठप होईल आणि बसून जाईल, कोलॅप्स होऊन जाईल आणि सगळे मरतील. सो देर कॅनॉट बी फ्री मनी, देर कॅनॉट बी डोल मनी. कर्ज माफ केले जाणार नाहीयेत. तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल, बट इट हॅज टू बी रिपेड विथ इंटरेस्ट. तर राईट एक्सपेक्टेशन इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. मी एकच म्हणेन, या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिला कोर्स केला पाहिजे असेल तर तो कोर्स आहे एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंटचा. आपल्याला लोकांकडनं काय अपेक्षा आहे, गव्हर्नमेंटकडनं काय अपेक्षा आहे, कस्टमर्स कडनं काय अपेक्षा आहे आणि आपल्या काय अपेक्षा आहेत, हे कागदावर लिहून काढा. त्याच्यातनं जे प्रॅक्टिकल जे आहेत ते टिकमार्क करा. जे स्वप्नासारखे वाटतात त्याला खोडा आणि त्याच्याबद्दल विचार करायचा बंद करा, सो दॅट मनस्ताप नाही होणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, द पीपल दॅट आर विथ यू आर नॉट युअर एम्प्लॉईज एनिमोर, दे आर युअर सोल्जर्स. सो यू हॅव टू प्ले द लिडरशिप रोल. म्हणजे तुम्हाला उपाशी राहावं लागेल, पण त्यांचं पोट भरलं असणं फार गरजेचं आहे. So you will have to liquidate assets, you will have to liquidate some very strong decisions, and you have to protect your family. Your family is not your wife and 2 children or 4 children and mother, father, brother, sister. Your family is going to be your immediate blood relation and the people who are working with you for many, many years. So you have to find solutions to them. There is no other go. आपण सगळ्या उद्योजकांनी मिळून एक असा निर्णय केला पाहिजे की आपण समाजाला एक सीख दिली पाहिजे. इफ आय एम अ बिझनेसमॅन आणि जर माझे कस्टमर्स आहेत, तर अनेक बिझनेसेस साठी मी सुद्धा तर एक कस्टमर आहे. जर जेव्हा अलेक्झांडरने पुरू राजाला सांगितलं की तुझ्या बरोबर काय बर्ताव केला पाहिजे, तर जेव्हा त्याने उत्तर दिला तर तुम्ही असंच बर्ताव करा जे तुम्ही स्वतःला केला असता किंवा एका राजाला केलं असतं. सिमिलरली आपण आपल्या वेंडरला कसं ट्रीट करतोय तसंच आपला कस्टमर आपल्याला ट्रीट करणार आहे. जर आपण समाजामध्ये एक मेसेज स्प्रेड केला, आजच्या घडीला सगळे लोक इमोशनल आहेत, आजच्या घडीला कोण पण इकडनं विचार करत नाहीये, सगळे मनातनं विचार करतायत. आता येणाऱ्या दिवसांमध्ये बिझनेस करण्यासाठी युअर हार्ट अँड युअर माइंड हॅज टू बी कनेक्टेड टुगेदर फॉर एव्हर. It is only going to be social entrepreneurship. It is not going to be money making business. It is going to be providing product and services and serving the nation and serving the mankind.
अशी परिस्थिती येणार आहे. वी नीड टू एज्युकेट ऑल कस्टमर्स इन्क्लुडिंग आरसेल्व्स, कारण आपण सुद्धा कस्टमर्स आहोत, की कुठच्याही वेंडरचं थकबाकी ठेवू नका. कारण जेव्हा तुम्ही एक कस्टमर म्हणून आपल्या वेंडरला टायमावर पैसे देता, तेव्हा त्या पैशाचा वेंडर अनेक प्रकारे उपयोग करतो. त्याचं स्वतःचं घर चालवतो, त्याच्या स्टाफचं घर चालवतो, त्यांच्या वेंडरचं घर चालवतो, टॅक्स भरतो, सरकारला पैसे देतो, समाज चालवतो, स्टेट चालवतो आणि देश चालवतो. तर प्रत्येक कस्टमरला हे एज्युकेट केलं पाहिजे की तू परिस्थितीचा लाभ घेऊन बहाणे बनवू नकोस. लेट अस ऑल बिकम सेन्सिबल कस्टमर्स इन द इकॉनॉमी. आपल्या खिशातनं पैसा निघणं गरजेचं आहे, कारण अमुक लोक या परिस्थितीचा फायदा उचलायचा प्रयत्न करणार. तर वी कॅन ओनली एज्युकेट देम आणि वी कॅन ओनली रिक्वेस्ट देम. जर आपण सगळेच एका प्रकारचा विचार करायला लागलो तर नक्कीच देर वोंट बी शॉर्टफॉल ऑफ रेव्हेन्यूज फॉर दी SMEs आणि MSMEs. SME आणि MSMEs ना फक्त एकच आहे, 6 ते 12 महिने काढायचे, दॅट्स ऑल. 6 ते 12 महिने काढल्यावर आपल्याला परदेशातनच भरपूर पैसा येईल. तुम्ही पाहिलं असेल, फेसबुकच्या कंपनीने जिओ मध्ये 10% घेण्यासाठी 40-45 हजार कोटी रुपये टाकलेले आहेत. वी हॅव टू नाव वेलकम द होल वर्ल्ड टू कम अँड वर्क विथ अस. कारण लोकांना त्यांचा पैसा मल्टिप्लाय करायची संधी भारतातच भेटणार आहे. फॉर देम टू ग्रो दर मनी बिफोर इट गेट्स इव्हॅपोरेटेड, दे हॅव टू इन्व्हेस्ट इट इन इंडिया. आणि हा पैसा कोणाच्या खिशात जाणार आहे, तर दॅट मनी इज गोइंग टू गो इन द पॉकेट्स ऑफ दी SMEs अँड दी MSMEs. थोडासा वेळ काढावा लागेल आणि या कठीण परिस्थितीत मधनं पर्सनल सॅक्रिफाईस करूनच आपण या परिस्थितीला पार पाडू शकतो. हे महत्वाचं आहे. फायनान्शियल असिस्टन्स घ्या, बँकेतनं लोन्स घ्या, त्या तात्पुरत्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करा. आपल्या घरांवर, फॅक्टरीजवर, गोडाऊन्सवर लॉंग टर्म तुम्हाला हाऊस लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी जे मिळतात LAP ते घ्या. सॉल्व्ह द टेम्पररी प्रॉब्लेम, जस्ट सस्टेन फॉर सम टाइम. देर इज लाईट ॲट दी अदर एंड ऑफ द टनल. फॉर इंडिया दिस टनल डझंट हॅव अ व्हेरी लॉंग डेप्थ. फार लवकरच तुम्हाला रोशनी दिसेल, फार लवकरच तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या दाराशी येतील. यू हॅव टू बी कॉम्पिटंट, दॅट इज नॉट अ कॉम्प्रोमाइज. नाहीतर तुमची संधी दुसरा कोणतरी घेऊन जाईल. राईट. पुढचा प्रश्न बँकिंग या रिलेटेडच आहे की आता गव्हर्नमेंट रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो रेट हे कमी करतायत. सो इंटरेस्ट रेट्स आर गोइंग डाऊन. पण अजूनही थोडीशी ती लोकांची मेंटॅलिटी होत नाहीये की बँकेकडे जाऊन कर्ज घ्यावं, कारण आता फ्युचर खूप अनस्टेबल आहे. आणि दुसरं ह्याच्याशीच रिलेटेड म्हणजे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज या रिलेटेड कशा असणार आहेत, कारण देर इज अ ह्यूज गॅप बिटवीन द टॅक्स कलेक्शन. म्हणजे प्रॅक्टिकली पहिल्या क्वार्टरला स्टेट वे गेल्यासारखाच आहे आणि पुढे सुद्धा ह्याला अजून किती वेळ लागणार आहे माहित नाहीये. सो पीपल आर एक्सपेक्टिंग की जसं एज्युकेशन सेस किंवा त्या रिलेटेड काही सेस त्यांनी इंट्रोड्यूस केले होते, तसं या कोविडशी रिलेटेड काही सेसेस ते इंट्रोड्यूस करतील. आणि सो बेसिकली त्या रिलेटेड. आणि वन मोर आस्पेक्ट अगेन एम्प्लॉयमेंट रिलेटेड, की बरेचसे म्हणजे आता हा ऑलरेडी ट्रेंड चालू झालेला आहे की युरोपियन कंट्रीज मध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट झाल्यामुळे जे बरेचसे भारतीय जे आउट ऑफ इंडिया जे सेटल झालेले होते ते बऱ्यापैकी आता परत भारतात यायची शक्यता आहे. ऍट द सेम टाइम जे इथले लोक आहेत त्यांच्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कमी होणार आहेत. सो देर विल बी अ ह्यूज अनएम्प्लॉयमेंट विच मे गेट जनरेटेड. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या सिच्युएशन कडे तुम्ही कसं बघता? पहिलं प्रामुख्याने आपल्याला एक समजणं फार महत्वाचं आहे, दॅट अनएम्प्लॉयमेंट नाही होणार भारतामध्ये. देर वोंट बी अनएम्प्लॉयमेंट. पॉइंट नंबर 1, आय टेल यू वाय. पॉइंट नंबर 2, गव्हर्नमेंट इज गोइंग टू टेक व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह स्टेप्स. प्रत्येक माणसाला लोन घ्यावं लागणार आहे. लोन घेणं गरजेचं आहे, कारण लोनवरच तुम्ही या परिस्थितीला पार पाडू शकता. बिकॉज इफ युअर रेव्हेन्यू इज स्टक, दी ओनली वे यू कॅन सॉल्व्ह युअर करंट प्रॉब्लेम इज थ्रू लोन. गव्हर्नमेंट सुद्धा लोन घेणार आहे. Government will also have to take loan. Families have to take loans. Businesses have to take loans. Individuals have to take loans and come over the current scenario. हा तात्पुरता प्रॉब्लेम आहे जो सॉल्व्ह होणारच आहे. अनएम्प्लॉयमेंट ह्यासाठी नाही होणार आहे दिस प्युअरली, कारण जेव्हा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत आहेत, इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपल्या देशात येत आहेत, हा पैसा कोणाच्या खिशात जाणार आहे? दिस इज गोइंग टू एम्पॉवर द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. जेव्हा हा पैसा लोकांच्या खिशात जाणार आणि जेव्हा हा पैसा इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेट व्हायला सुरू होईल, तेव्हा ऑटोमॅटिकली यू आर गोइंग टू हॅव नो प्रॉब्लेम्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. परंतु नोकऱ्या राहणार नाही. द कॉन्सेप्ट ऑफ जॉब्स इज गोइंग टू गेट इरॅडिकेटेड.
Now employees are going to come in a new form. They are going to become your partners in progress. एखादा व्यक्ती जर मला माझ्या कंपनीमध्ये ठेवायचा असेल आणि जर त्याला मला 5 लाख रुपयाचा पगार द्यायचा आहे, तर मी त्याला सांगणार की मी तुला ₹1,00,000 फिक्स पगार देईन आणि उरलेले 4 लाख रुपये विल बी बेसिस ऑफ युअर परफॉर्मन्स. ही इज गोइंग टू बिकम अ पार्टनर इन प्रोग्रेस. जर तू पैसा धंदा जर तू घेऊन येतोयस तर हक्काने एवढे पैसे तू घेऊन जा. जर तू एका दिवसामध्ये 10 पीसच्या ठिकाणी मला 15 पीस वाढवून प्रोडक्शन करून देतोयस तर तुला हे इन्सेंटिव्ह, 20 प्रोडक्शन करून दिलं तर तुला हे इन्सेंटिव्ह. Everything is going to become measurable. Every human being is going to come under a microscope. Every government is going to come under a microscope. Every company is going to come under a microscope. आणि हे मायक्रोस्कोप असणार आहे कस्टमरच्या हातामध्ये. So I don't think so there will be unemployment. Highest ratio of employed people is in India because of agriculture. 60 to 65% of our workforce works for the agriculture sector. That is also business. आता ऍग्रिकल्चर क्षेत्राला सुद्धा फार वाढ येणार आहे, फार वाव येणार आहे, कारण लोकांकडे पैसा आहे आणि खायला धान्य नाहीये, तर तुम्ही तो पैसा तर खाऊ शकत नाही. जस्ट इमॅजिन करा, आपल्याला सरकारच्या मदतीने सगळी सामग्री मिळते, लॉजिस्टिकली आपल्याकडे सामग्री पोहोचवली जाते. वी कॅनॉट क्रिएट पार्टीज आउट ऑफ दॅट, पण आपण जगण्यापुरतं चांगलं जेवतोय, आपल्या जेवणामध्ये कुठेच काय त्रास नाही झालेला आहे. The food on the table is going to play a very critical role. तर agriculture based activities फार वाढणार आहेत. Lot of large corporates are going to get into agriculture as a sector. Lots of individuals are going to get into agriculture sector, and lots of individuals are going to take responsibility of creating food for themselves. माझा एक मित्र आहे डिसोजा नावाचा, त्याच्याकडे पालघर नावाच्या एका लोकेशनवर मुंबई पासून 2 तासावर एक जागा आहे ज्याचं नाव आहे पालघर. तुम्हाला जिवंत उदाहरण द्यायचं कारण एकच आहे, एक कर सकता है, सब कर सकते हैं, आप भी कर सकते हो, हम भी कर सकते हैं. 11 एकरच्या जमिनीवर मागच्या साधारणतः 15 वर्षांमध्ये त्यांनी एकही धान्य, भाजी किंवा फ्रूट बाहेरून विकत घेतलेलं नाहीये. आणि दॅट इज नॉट द स्टोरी. 11 एकरच्या जमिनीमध्ये आय कॅन शेअर द नेम अँड द मोबाईल नंबर ऑफ दिस जेंटलमॅन अँड यू कॅन गो अँड सी हिज फार्म. ही इज अन इंडस्ट्रियलिस्ट, त्याची फार्मा इंडस्ट्री आहे. 325 लोक काम करतात. 325 लोकांचं जेवण, त्याच्या परिवाराचं जेवण आणि माझ्यासारख्या अनेक मित्रांच्या घरी तो कधी कधी पाठवतो. तर साधारणतः 350 पावणे 400 लोक 365 दिवस सगळं काय जे खातात ते फक्त या 11 एकरच्या जमिनीतनं येतंय. जस्ट इमॅजिन दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ द लँड. लॉट्स ऑफ पीपल आर गोइंग टू गेट इन टू द ऍग्रिकल्चर बिझनेस. माझ्याकडे एक व्यक्ती होता जो पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये होता आणि काल सकाळी त्याचा मला मेसेज आला की ही स्टार्टिंग अ फूड डिस्ट्रीब्युशन कंपनी. त्याने एक 50 लोकांची टीम बनवली आहे. लोकांकडनं तो डिजिटल ऍपच्या मार्फत भाजी आणि दूध आणि अंडीची ऑर्डर्स घेणार आणि त्यांना घरपोच डिलिव्हरी देणार. आणि हे धंदे परमनंट राहणार आहेत. असं समजू नका आता लोकांना सब्जी मंडीमध्ये जाऊन त्या भाजीवाल्या बरोबर आर्ग्युमेंट करून नेगोशिएट करून करण्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाहीये. यू विल हॅव फिक्स्ड पॅकेजेस. म्हणजे बॉक्स आता घरी येत आहेत, नाशिकवरनं, पुण्यावरनं, धुळ्यावरनं प्री पॅकेज व्हेजिटेबल्सच्या सेट्स येत आहेत, फ्रूटचे सेट्स येत आहेत. दिस आर ऑल गोइंग टू बी लाईफ टाइम बिझनेस मॉडेल्स. तर अनेक नवीन उद्योग सुरू होणार आहेत. आय डोंट थिंक सो देर इज गोइंग टू बी एम्प्लॉयमेंट चॅलेंजेस. द टाइप्स ऑफ एम्प्लॉयमेंट आर गोइंग टू चेंज. द मेथड्स ऑफ वर्किंग इज गोइंग टू चेंज. The profit ratio is going to change and we need to practically accept that. That is going to be the change of mindset which is going to be happening. I call this as a new world order. यानंतर ओंकार जोशी आणि त्याच्यानंतर सुहास फडणीस 2 प्रश्न विचारतील आणि नंतर मी परत तुम्हाला प्रश्न विचारेन. Sure. ओंकार. येस. प्रश्न असा होता, IT इंडस्ट्री रिलेटेड आहे आणि दोन्ही व्हर्टिकल मध्ये. एक प्रश्न अशा बाजूने आहे की IT इंडस्ट्रीला याच्या पुढे कशा प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मार्केटमध्ये आणावे लागतील. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. आणि दुसरं, बिझनेस ओनर्सला आपल्या व्यवसायामध्ये IT एम्बेड कशी करता येईल आणि कशा प्रकारे करावं लागेल. सामान्य बिझनेससाठी सगळ्यांसाठी कम्युनिकेशन इज गोइंग टू बी क्रिटिकली इम्पॉर्टंट. तर IT क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं जे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे दॅट इज गोइंग टू बी कम्युनिकेशन टूल्स. कम्युनिकेशन टूल्स म्हणजे जसं आपण आज बसून इथे चर्चा करतोय. कॅन यू हिअर मी? येस. जसं आपण आज इथे बसून जसं चर्चा करतोय त्याच प्रकारे आपण भविष्यामध्ये सुद्धा
घरातनं बसून अनेक उद्योग करणार आहोत, आपल्या बिझनेसना सपोर्ट करणार आहोत. तो ऑल काइंड ऑफ कम्युनिकेशन टूल्स लाईक झूम, स्काईप, गुगल टीम्स, वॉट एव्हर, मायक्रोसॉफ्ट टीम्स, सिस्कोचे सिस्टम्स, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी इन अ बूस्ट, इन अ फंटॅस्टिक बूस्ट. कन्व्हर्जन्स इज गोइंग टू हॅपन. आपली गाडी पण कम्प्युटर होणार आहे, आपले मोबाईल तर कम्प्युटर झालेलेच आहेत, आपले लॅपटॉप तर आहेतच आपण जे वापरतोय. Every device that we are going to use is going to become a very different module altogether. तर मी असं म्हणेन की lots of changes are going to happen. IT is going to become the backbone of every industry. अनेक लोकांना IT बरोबर कम्फर्ट नव्हतं. आता नाविलाजाने आपल्याला सगळ्यांना IT बरोबर लग्न करावं लागेल and we'll have to make it as a part of our life, part and parcel of our life. त्याच्यामध्ये there is not going to be any solution. ओके, सुहास फडणीस. सर गुड इव्हनिंग. सुहास फडणीस बोलतोय. तर तुमच्या बरोबरचं कॉन्व्हर्सेशन नेहमीच इन्स्पायरिंग असतं. थँक्यू. मला हे ऐकायला आवडेल की तुम्हाला 50 न्यू लाईफ मंत्र सापडले. त्याच्याबद्दल थोडस त्याच्याबद्दल सांगितलं तर ते अँटीडोट म्हणून आम्हाला सगळ्यांना कामाला येईल. नक्की नक्की. तर मी एक मागच्या 15 दिवसांमध्ये मी एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये 50 चॅप्टर आहेत. म्हणून मी त्या पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे की 20-20-50 न्यू लाईफ मंत्रास. आणि आम्ही काय करतोय, रोज संध्याकाळी 4:15 ते 4:35 20 मिनिटासाठी मी आणि माझे 2 मित्र वी आर लाईव्ह ऑन मल्टिपल सोशल मीडिया वेअर आम्ही लोकांकडनं प्रश्न घेतोय आणि रोज 2 चॅप्टर डिस्कस करतोय. तर दिस लाईफ मंत्रास आर how life is going to change, how business is going to change, how our thinking is going to change, how our environment is going to change, how the opportunities are going to change, how government is going to change, how the world is going to react with each other, how the work is going to collaborate with each other, and what are the opportunities that are going to be flooding into India. तर अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि माझं जे फेसबुक अकाउंट आहे, प्रत्येक सोशल मीडियावर मी अवेलेबल आहे. आय लव्ह कम्युनिकेशन, आय लव्ह पीपल, आय एम ऑलवेज कनेक्टेड टू पीपल. तर माझ्या प्रत्येक सोशल मीडियाचं युजर नेम एकच आहे, ॲग्नेलो राजेश, विच इज वन वर्ड, AGNELORAJESH. तर या वेबसाईटवर मी आणि माझ्या फेसबुक पेजवर मी हे 50 मंत्रा शेअर केलेले आहेत. आय एम गोइंग टू लॉन्च द बुक आफ्टर आय फिनिश दिस लाईव्ह फेसबुक टॉक्स विच विल एंड ऑन 18th May. तर 20 मेला आय एम गोइंग टू लॉन्च द बुक. सो आय एम शुअर I will invite you to come onto the social media and go through those topics. You'll really love it. फक्त वाचण्यासाठी नाही, तर वाचल्यानंतर आपण त्याच्यात काय आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो याच्यावर भर देणं फार गरजेचं आहे. सो आय रेकमेंड यू टू, दिस इज द नॉलेज इरा. मी पण बाकी लोकांनी लिहिलेले आर्टिकल वाचतोय, पुस्तकं वाचतोय, त्यांचे सेशन्स ऐकतोय. आय एम इन्व्हेस्टिंग एव्हरी अवेक मुवमेंट फॉर प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. तुम्ही देखील तिकडे या, तुम्ही ते वाचा आणि यू विल गेट सुपर्ब आन्सर्स टू ऑल द क्वेश्चन्स दॅट यू हॅव इन युअर माइंड. 16 तास बिझी आहात वैशाली मॅडम आम्हाला सांगतायत. तर तुम्ही हे नक्की सेल्फ डेव्हलपमेंट साठी काय करता हे आम्हाला जरा ऐकायला थोडंसं आवडेल. सर्वप्रथम वी हॅव टू बी ऑल द टाइम, वी हॅव टू बी मोटिवेटेड. एकच जीवन आहे. गॉड हॅज बीन काइंड. देर इज ओनली वन लाईफ. The only resource which I cannot earn by earning any amount of money I cannot buy is time. तर मला एकही वेळ जो आहे, एकही मिनिट जो आहे ना, हा एकही मिनिट शुड नॉट बी नॉन प्रोडक्टिव्ह हा विचार असतो मनामध्ये. आणि ऍडिंग व्हॅल्यू टू द लाईव्ह ऑफ पीपल विथ व्हॉट आय एम डुईंग नाव. आय एम दिस इज माय 7th झूम कॉल फ्रॉम मॉर्निंग 8 o'clock. 7th. याच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर आय वॉज लाईव्ह ऑन फेसबुक वेर वी वर कनेक्टेड विथ thousands of people. तर एव्हरी मिनिट इज सो इंटरेस्टिंग, सो एक्साइटिंग. म्हणजे मी एक म्हणेन की एवढा उत्साह आहे ना मनामध्ये की असं वाटतं की कधी लॉकडाऊन ओपन होतं आणि कधी मी पळत सुटू पूर्ण दुनियामध्ये. सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड अ व्हेरी एक्साइटिंग टाइम. वी आर गोइंग टू बिकम हायपर प्रोडक्टिव्ह, ऑल ऑफ अस. सगळे जे आपण आज इंटरॅक्ट करतोय, एव्हरीबडी हॅज टू बी हायपर ऍक्टिव्ह. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वी नीड टू बी पॉझिटिव्ह, वी नीड टू बी ऑप्टिमिस्टिक, वी नीड टू बी हॅव्हिंग बिलीफ. We need to have belief in ourselves, in our capability, in our family, in our vendors, in our employees, in our customers, in our government, and in this world. Have belief. Stop complaining. Stop grievance managing. Stop discussing problems. There are no problems in this world. There is nothing negative in this world. People who are consistently negative are positively negative. Even that is positive.
So there is nothing positive in this world, that it all starts here. आणि be excited to life. नवीन चॅलेंज आहे, नवीन गेम आहे, नवीन रूल्स आहेत, परत खेळूया. We'll play again, no problem. So people keep me excited. Always be in touch with people who are positive. Always select the people that you want to see. Always select people that you want to meet. Always follow people who will inspire you. Always have a list of people who inspire you. Always be away from people who will drag your energy down, who will demotivate you, who will be scared all the time. Either you motivate him, or before he demotivates you, change him. मला राजेश प्रश्न आहे की जसं मी कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये काम करत होते आतापर्यंत, तर आता मला असं वाटतं की समहाऊ लोक कदाचित हा खर्च करणं कमी करतील की इव्हेंट वरती किती खर्च करायचा. तर आता इव्हेंटच्या दृष्टिकोनातून मी कसं प्लॅन करायला पाहिजे, हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की जसं मी सोल सेलिंग मध्ये आहे, तर आता सोल सेलिंग इंडस्ट्रीनी कसा विचार करायला पाहिजे की मार्केटिंग कशा पद्धतीने करायला हवं. जे आतापर्यंत माझ्या दृष्टिकोनातून आम्ही टॉपवरती आहोत, परंतु आता काय सिनारिओ राहील हे माहिती नाहीये. तर आता मी कसा विचार करू. वैशाली, धंदा तोच राहणार आहे, करण्याची पद्धत चेंज होईल. अगोदर यू आर कंडक्टिंग अ प्रोग्राम फॉर 50 people or 100 people. नाउ यू कॅन कंडक्ट द सेम प्रोग्राम विथ 20,000 people at the same time. अगोदर तुझ्या प्रोग्राम मध्ये 200 लोक यायचे, 10,000 रुपये द्यायचे, आता 20,000 लोक येतील आणि 500 रुपये देतील. Your activity will remain the same. Your market will become big. एखादा कार्यक्रम जर तू समजा ऑर्गनाइज केला असेल, तर अगोदर तुझ्याकडे अमेरिकेहून कस्टमर नव्हते, आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने तिकडनं पण मिळतील. दुसरी गोष्ट, रिअल एस्टेटच्या धंद्याला काहीच फरक नाही पडलेला आहे. मागच्या 30 दिवसामध्ये मी 28 बंगले विकलेले आहेत, 28 villas. I have sold in 30 months, in 30 days. गोदरेजनी 550 कोटीचा माल विकलाय, अॅनेरॉकनी 250 कोटीचा माल विकलाय. आता ज्याच्या मनामध्ये आणि दिमागमध्ये ताकद असेल तोच धंदा करू शकणार. सो नथिंग हॅज चेंज. सोशल मीडिया इज बिकम फ्री फॉर ऍडव्हर्टायझिंग. एंगेज पीपल. आम्ही काय करतोय? बाय डुईंग लाईव्ह सोशल मीडिया इव्हेंट्स, बाय डुईंग लाईव्ह सोशल मीडिया टॉक शोज, वी आर कनेक्टिंग द होल वर्ल्ड विथ अस. यू हॅव टू हॅव द होल वर्ल्ड विथ यू. ज्या माणसाकडे पैसे असतील आणि लोक नसतील ना, तो कधीच जिंकणार नाही. पण ज्या माणसाकडे निम्मे पैसे असतील आणि पाठीशी जर लोक असतील ना, तर तो माणूस जग जिंकू शकतो. ही कॅन विन द वर्ल्ड. सो ऑलवेज बी कनेक्टेड विथ पीपल. चेंज युअर मेथड्स ऑफ रिचिंग आउट टू पीपल. वैशाली, इन युअर बिझनेस यू विल हॅव टू वर्क ओनली थ्रू सोशल मीडिया. पर्सनल कनेक्टिव्हिटी, युअर पिचिंग, युअर प्रेझेंटेशन, युअर कन्व्हिन्सिंग, इट इज ऑल गोइंग टू बी ओव्हर दी टेक्नॉलॉजी. सो फर्स्ट you will have to connect. After you connect with the customer, you have to convey your message of what project you are selling. After you convey your message, you have to convince the customer that you are the best whatever in whatever you are offering. So convey, so connect, convey and convince. All of this is going to happen through technology, virtual reality, walkthroughs. Absolutely everything is going to be there from this. Okay. I think there is one Kishore Tonge who wants to ask a question. Kishore. Just before that, जे आपले ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत ते मी आधी एकदा जस्ट संपवतो. वेळ राहिला तर आपण जे आयत्यावेळेचे प्रश्न आहेत ते घेऊया. एक प्रश्न असा होता की आता परत एकदा हे रिस्टोर झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे कॉस्ट कटिंग इज गोइंग टू बी इनएव्हिटेबल. सो असं असताना ब्रँडिंग, प्रमोशन किंवा PR च्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तर या कितपत कंटिन्यू राहतील किंवा ह्याचा फॉर्म काही चेंज होईल का? I didn't get your question. Can you come again? I lost you. आता हे सगळे रिस्टोर झाल्यानंतर प्रत्येकाकडे चॅलेंज असं असणार आहे की कॉस्ट कटिंग इज गोइंग टू बी द चॅलेंज. असं असताना ब्रँडिंग, प्रमोशन किंवा पब्लिसिटी या रिलेटेड जो खर्च आहे किंवा या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला कसं काही फ्युचर राहणार आहे? सो ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग हा बिझनेस आता वाढणार, कमी नाही होणार. परंतु युअर कॉस्ट पर क्लायंट विल गो डाऊन. युअर चॅनल्स अँड प्लॅटफॉर्म्स विल चेंज. आणि मेजरेबिलिटी आलेली आहे. म्हणजे आज समजा माझ्यासाठी, माझ्या धंद्यासाठी लीड जनरेशनच्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतात त्यांना मी मिनिमम गॅरंटी देत नाही, त्यांना मी मंथली चार्जेस देत नाही, काहीच देत नाही. ही विल गेट मनी पर लीड दॅट ही विल प्रोव्हाइड टू मी. सो आय एम गोइंग टू पे हिम पर लीड. आता त्याच्या नॉलेजवर अवलंबून आहे की तो किती मला लीड आणून देऊ शकतो. सो एव्हरी स्पेंड
needs to be measurable. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण उद्योग करतो ना, तर we are the custodian of our customers' money. Okay, if we take wrong expenses, if we do wrong expenses, the punishment is going to come to us. So we have to be very calculated with every rupee that you spend. Advertising is going to become more creative at a lower cost, but more number of people will want it. You will also have to automate advertising. You also have to automate branding. So you have to take use of technology also in branding and advertising. आणि सोशल मीडिया has become the most powerful medium. It has become a leveler. म्हणजे ज्या जाहिरातीला गोदरेज जाहिरात देऊ शकतो त्या जाहिरातीला तुम्ही पण देऊ शकता. तुमच्या आणि त्याच्यामध्ये स्केल मध्ये फरक आहे, परंतु इट इज अन इक्वल ऑपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. सो आय फील दिस बिझनेस इज गोइंग टू ग्रो. आणि अगेन ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय देशातनं सुद्धा भरपूर कामं मिळायला सुरू होतील बिकॉज ऑफ आर क्रिएटिव्हिटी अँड द कॉस्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. सॉरी, एक थोडासा जनरल परत एकदा प्रश्न की आता परत एकदा लॉकडाऊनमुळे सगळे फॅमिलीतले लोक आणि हे आपण एकत्र आलेलो आणि आता लॉकडाऊन प्रत्येक जण जसं तुम्ही म्हणला की एव्हरीबडी इज डेस्परेटली वेटिंग टू गेट दिस लॉकडाऊन ओव्हर. असं असताना परत एकदा बिझनेस चालू झाल्यानंतर हा वर्क लाईफ बॅलन्स कसा काय मेंटेन करता येईल? Work life balance was always managed by the people who were managing it, and it was always a challenge for the people who could not manage it. लॉकडाऊन मध्ये त्याचा काही फरक नाही झालेला आहे, परंतु आता तुम्हाला जीवनाचं पर्सनल लाईफचं पण गणित करावं लागेल. लॉट ऑफ एंटरप्रेन्योर्स आर नाउ गोइंग टू स्टार्ट ऑपरेटिंग मोर फ्रॉम होम ऑल्सो, कारण ते पॉसिबल आहे हा कोणी अगोदर विचार केलाच नव्हता आणि आता त्याची आपल्याला सवय झालेली आहे. अल्टिमेटली आपल्याला झाडाखाली बसायचं, घरात बसायचं की ऑफिसमध्ये बसायचं इज इमटेरियल. जिथे पण आपण बसू, वी हॅव टू बिकम प्रोडक्टिव्ह फॉर अस, फॉर आवर एम्प्लॉईज, फॉर आवर वेंडर्स, फॉर आवर ऑर्गनायझेशन. सो प्रोडक्टिव्हिटी इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. वर्क लाईफ बॅलन्स इज गोइंग टू बी डिमांडेड बाय द फॅमिली नाव. म्हणजे या परिस्थितीमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे दॅट द फॅमिली इज ऑल्सो कम सो क्लोज टू इच अदर. परिवार एकत्र बसून चर्चा करायला लागलेले आहेत. कॅन यू बिलीव्ह इट, मागच्या 35 दिवसामध्ये किंवा 32 दिवसामध्ये आम्ही पूर्ण परिवाराने, म्हणजे मी, माझी मिसेस आणि माझी 2 मुलं, मुलगा आणि मुलगी, ब्रेकफास्ट इज टुगेदर, लंच इज टुगेदर, डिनर इज टुगेदर. आणि एवढी मजा यायला लागलेली आहे की इव्हन आफ्टर द लॉकडाऊन इज ओव्हर दिस पॅटर्न विल नॉट चेंज. कदाचित ब्रेकफास्ट आणि लंच होऊ शकणार नाही एकत्र, परंतु डिनर कंपल्सरीली होऊ शकेल. जे अगोदर 5-5, 6-6 महिन्यापर्यंत एकही जेवण आम्हाला एकत्र जेवता आलं नव्हतं, ते आता शक्य झालेलं आहे. सो वी आर गोइंग टू डू दॅट. वी आर गोइंग टू फॉलो इट एज अ प्रॅक्टिस अँड फॉलो इट एज अ पॅटर्न. याच्या व्यतिरिक्त वी हॅव टू ऑल्सो, अपार्ट फ्रॉम वर्क लाईफ बॅलन्स, वी शुड ऑल्सो हॅव वर्क हेल्थ बॅलन्स. कारण या परिस्थितीमध्ये मित्रांनो, या व्हायरसचा त्रास जेवढा श्रीमंत लोकांना झाला ना, तेवढा गरीबाला नाही झालाय. जास्ती जे मेलेली जी लोक आहेत त्याच्यामध्ये श्रीमंत माणसं भरपूर, दे हॅव लॉस्ट देअर लाईव्स. द व्हायरस डझंट नो यू आर रिच ऑर पुअर. गरीब माणसामध्ये इम्युनिटी लेवल फार हाय आहे. ऑल ऑफ अस हॅव रिअलाइज वन थिंग, दॅट वी हॅव टू बी हेल्दी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द साइज ऑफ आवर बॅलन्स शीट अँड बँक बॅलन्स. वी हॅव टू बी हेल्दी. तर रोज कंपल्सरली 45 मिनिटं स्वतःसाठी देणं फार गरजेचं आहे. आय वॉज लेझी, आय एम ऑन द हेवियर साइड, आय वॉज लेझी. पण मागच्या 30-32 दिवसांमध्ये I have become absolutely disciplined with 45 minutes of exercise every single day. I have lost 4 kilos of weight. I will lose another 4 kilos, then I will maintain my weight. परंतु घरी असल्यामुळे I am not overeating, because overeating is also sickness. I am eating 4 times in a day, but even in that 4 times I am not overeating. So work life balance is important, आणि work आणि health balance is also very very important. आणि मला जी मजा आली माझ्या परिवाराबरोबर बसून तिन्ही मील एकत्र घेण्यामध्ये, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यामध्ये, I realized the intelligence level of my son, I realized the intelligence level of my daughter, and I am so impressed and I am so zapped. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळी बुद्धी आहे, पण you realize that your next generation is more smarter than you, and it is a motivation. I am learning from them. I am implementing what they are telling me in my business. So work life balance is mandatory, work family life is mandatory, work health life is also mandatory to be maintained. ओके, आपले शेड्यूल प्रमाणेचे म्हणजे जे आपण आधी विचारलेले होते ते प्रश्न सगळे झालेले आहेत. आपल्याला फक्त किती वेळ आहे त्याप्रमाणे आपण ऍडिशनल काही प्रश्न जे आता आहे त्यावेळेला काही लोकांनी विचारले ते घेऊ शकतो. शेड्यूल टाइम खरं तर आपला झालेला आहे. हा, माझा शेड्यूल टाइम संपलेला आहे. 6 वाजता आय हॅव टू एक्झिट अँड एंटर सम अदर ऍक्टिव्हिटी. सो व्हॉट आय विल डू, लास्ट 1 किंवा 2 प्रश्न आपण घेऊया. राईट. सो व्हेरी सॉरी फॉर दिस, बट प्लीज.
एक प्रश्न होता की जो अगेन कॉमन टू ऑल की चायना मार्केट किंवा चायनावरची जी डिपेंडन्सी आहे तर त्याचं फ्युचरमध्ये, कारण आता इव्हन काल परवाच आपण बघितलं की इव्हन एफडीआयच्या केसमध्ये गव्हर्नमेंटने खूप रिस्ट्रिक्शन्स घातलेल्या आहेत. जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर इट हॅज टू बी थ्रू अ कंट्रोल्ड चॅनल. आणि बऱ्याचशा कंपन्या किंवा इव्हन गव्हर्नमेंटने हे पण अनाऊन्स केलंय की दोज हू वॉन्ट टू एक्झिट फ्रॉम चायना देर विल बी अ रेड कार्पेट ट्रीटमेंट अँड ऑल दॅट. सो आता चायनावरची डिपेंडन्सी आणि याच्या पुढे चायनाचं भविष्य काय राहील? चायना इज अ व्हेरी स्मार्ट कंट्री. म्हणजे त्यांना एक समजलेलं आहे की त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्या देशात बाहेर पडतात. सो व्हॉट दे आर ट्राइंग टू स्मार्टली डू इज दे आर ट्राइंग टू एंटर इन टू कंट्रीज थ्रू इन्व्हेस्टमेंट रूट आणि बिकम अ शेअर होल्डर इन द कंपनीज विच आर गोइंग टू सी ग्रोथ. त्यांच्या रडारवर सगळ्यात पहिला जर कुठचा देश असेल तर दॅट इज इंडिया. सो दे वॉन्टेड टू इन्व्हेस्ट मनी इन इंडिया आणि फॉर्च्युनेटली फॉर अस दी आरबीआय इज ब्लॉकिंग दॅट रूट कारण दे विल टेक अनड्यू एडवांटेज ऑफ आवर इकॉनॉमी. Our economy is going to balloon up. Our economy is going to grow. So they want to be safe by investing money in countries which will grow. तर हा एक चांगला पाऊल घेतलेला आहे सरकारने. तर ऑटोमॅटिकली दी अदर कंट्रीज आर गोइंग टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन इंडिया. कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना लोक पाहिजे त्यांच्या पैशावर काम करून त्यांना पैसे कमवून देण्यासाठी. आणि वन ऑफ द मोस्ट कॉम्पिटंट कंट्री इन द वर्ल्ड टुडे इज इंडिया. सो दे विल इन्व्हेस्ट इन इंडिया. द वर्ल्ड विल इन्व्हेस्ट इन इंडिया. बट चायना इज गोइंग टू हॅव अ लिटिल टफ टाइम कारण all their infrastructure which was created to manage this kind of investments, when the investments are going to be withdrawn from that country, it will shake China to a very great extent. आणि चायनाची जर जी प्रगती जी झाली आहे ना ती मागच्या 40 वर्षातच झालेली आहे. 40 years before that China was a very ordinary country. In fact, it was once upon a time ruled by Japan, which is a small dot in front of China. So China has a history of only 40 to 45 years of progress and growth. आणि ह्या प्रॉब्लेममुळे त्यांचे इन्व्हेस्टमेंट जर निघाले तर इट इज प्रेडिक्टेड दॅट दिस न्यू वर्ल्ड ऑर्डर विच इज गोइंग टू लास्ट फॉर 50 to 75 years इज गोइंग टू बी अ न्यू वर्ल्ड ऑर्डर विच इज गोइंग टू बी लेड बाय इंडिया. आता मला वाटतं एक शेवटचा प्रश्न घेऊया. बरं, एक शेवटचा प्रश्न असा आहे की इन्शुरन्स सेक्टरच्या ऑपॉर्च्युनिटीज आता कशा राहणार आहेत, स्पेशली जनरल इन्शुरन्स ॲज वेल एज लाईफ इन्शुरन्स? इन्शुरन्स ॲज अ सेक्टर इज गोइंग टू हॅव अ लॉट ऑफ ग्रोथ. कारण सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे की इन्शुअर्ड राहणं महत्वाचं आहे. दॅट इज वन अश्युरन्स ऑफ सपोर्टिंग द फॅमिली इन टाइम्स ऑफ अ न्यू चॅलेंज. ओके, आय एम अ स्ट्रॉंग बिलीव्हर इन इन्शुरन्स, बट आय ऑल्सो बिलीव्ह that insurance is not a method of saving money, but insurance has supposed to be for protection of life. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे this should be implemented by all of you all. मला इन्शुरन्स कंपनीमध्ये जर समजा माझ्या लाईफला जर मी इन्शुअर करतोय तर माझ्या इन्शुरन्सचा क्लेमच आला पाहिजे. मला मनी बॅक किंवा ते पैसे प्रॉफिट बरोबर मला परत नाही मिळाले पाहिजेत. इट हॅज टू कम इन द फॉर्म ऑफ अ क्लेम टू माय फॅमिली. सांगायचं तात्पर्य म्हणजे मनी बॅक टाईपच्या ज्या पॉलिसीज असतात त्या मनी बॅक टाईपच्या पॉलिसीज मध्ये तुमचे प्रीमियम्स मोठे असतात. म्हणजे 1 कोटीच्या प्रीमियम मध्ये तुम्ही 10 कोटीचं इन्शुरन्स करू शकता. अशा टाईपच्या पॉलिसीज घ्या. Try to cover the risk. Insurance is not for savings. Insurance is not a savings account of a bank. Insurance should be utilized only for covering your risk. And every human being, मी खिळा जरी घेतला, I insure it. Every human being should be fully covered and fully insured. You are responsible for the comfort of your family, whether you are there or whether you are not going to be there. So for doing that, for the minimum possible premium, you should try to get the maximum policy, which means insurance companies are going to have a lot of growth sector. Insurance is also going to be a growth sector, and we will see some very stiff competition in insurance industry also. Thank you, Rajesh. मला वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत. जवळजवळ 60 प्रश्न आले होते ते आम्ही एकत्र करून त्याचे 20-21 प्रश्न बनवले होते आणि ते सगळे झालेले आहेत. केबीबीएफ कडनं मी वैशाली वर्णेकर एकदा परत तुमचे आभार मानते की माझ्या एका फोनवरती तुम्ही ऍक्सेप्ट केलं की मी येईन म्हणून. आणि मला आमच्या लोकांना घेऊन तुम्हाला भेटायला पण नक्की आवडेल. तर हे लॉकडाऊन संपल्यानंतर आपण नक्की भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि आय एन्जॉयड द एक्सपिरियन्स. गॉड ब्लेस यू अँड हॅव अ फंटास्टिक गॉड ब्लेस्ड फ्युचर. लेट अस मेक इंडिया ग्रेट. धन्यवाद. थँक्यू. Thank you. व्हेरी मच. Thank you.